त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, की हा फक्त एका शैक्षणिक संस्थेचा कार्यक्रम आहे का? पंतप्रधान मोदींना थेट बारामतीत येण्याचं निमंत्रण, त्या चर्चेत नेमकं काय झालं? महाराष्ट्राच्या राजकारणात काही भेटी या केवळ शिष्टाचार म्हणून होत नाहीत, तर त्या पुढच्या मोठ्या राजकीय समीकरणांची चाहूल असतात. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. दिल्लीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांच्या भेटींची चर्चा रंगली आणि आता त्याच शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना थेट बारामतीत येण्याचं निमंत्रण देण्याचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या बाजूला मात्र त्यांनी स्पष्ट शब्दात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चाच फेटाळून लावल्या. मग नेमकं सुरू काय आहे? शरद पवार दोन वेगवेगळे संदेश देत आहेत का, की पडद्यामागं अजून मोठं राजकारण शिजत आहे? याचाच सविस्तर वेध आपण घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा विषय कोणता असेल, तो म्हणजे शरद पवार यांची पुढची राजकीय चाल. कारण एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्वतः शरद पवार वेगळे संकेत देताना दिसत आहेत. त्यामुळे राजकीय विश्लेषकांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, की शरद पवार नेमकं काय ठरवत आहेत? या चर्चेला आणखी वेग मिळाला तो बारामतीत झालेल्या एका निर्णयामुळे. विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बारामतीत येण्याचं निमंत्रण देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. निमित्त आहे नक्षत्र गार्डनमध्ये उभारण्यात आलेल्या गौतम बुद्धांच्या 9 फुटी पुतळ्याच्या अनावरणाचं. या ठिकाणी फक्त बुद्धांचा पुतळाच नाही, तर महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह 13 महामानवांची चित्रही असणार आहेत. हा कार्यक्रम गांधी जयंतीला म्हणजे 2 ऑक्टोबरला किंवा 16 ऑक्टोबरला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून होणार असला तरी बारामतीत तयारी सुरू झाली आहे. आता प्रश्न असा आहे, की हा फक्त एका शैक्षणिक संस्थेचा कार्यक्रम आहे का, की या नियंत्रणामागं राजकीय संदेशही दडलेला आहे? कारण ही केवळ कोणतीही संस्था नाही, विद्याप्रतिष्ठान म्हणजे शरद पवारांची ओळख असलेली संस्था. आणि त्याच संस्थेच्या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्याचा निर्णय म्हणजे स्वाभाविकपणे राजकीय चर्चेचा विषय ठरणारच. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ही घटना अशा काळात घडते आहे जेव्हा देशात इंडिया आघाडी भाजप विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेत आहे, संसदेपासून रस्त्यापर्यंत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? आघाडीतील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले शरद पवार पंतप्रधान मोदींना स्वतःच्या बालेकिल्ल्यात निमंत्रण देत असल्याचं चित्र तयार होतं. त्यामुळे राजकीय प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. या निमंत्रणामुळे चर्चा वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच दिल्लीत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. संसदेत झालेल्या या भेटीत दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं. त्या भेटीबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळं त्या चर्चेत नेमकं काय झालं याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले आणि त्यानंतर आता मोदींना बारामतीत बोलावण्याची तयारी सुरू झाल्यामुळं या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं. याच काळात आणखी काही घडामोडी झाल्या. प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या. दुसरीकडे अजित पवार गटाकडूनही दिल्लीतील हालचाली वाढल्याचं दिसलं. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, हा प्रश्न जोरात चर्चेत आला. अनेक राजकीय विश्लेषकांनी या घडामोडींना एकमेकांशी जोडून पाहण्यास सुरुवात केली. मात्र या सर्व चर्चांवर स्वतः शरद पवारांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा कोणताही संबंध नाही. म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा त्यांनी थेट फेटाळून लावल्या. पण राजकारणात फक्त शब्द महत्त्वाचे नसतात, कृतीही तितकीच महत्त्वाची असते. आणि म्हणूनच एका बाजूला विलिनीकरण नाकारायचं आणि दुसऱ्या बाजूला मोदींना बारामतीत बोलवायचं. या दोन घडामोडी एकाच वेळी घडल्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम अधिक वाढला. अनेकांना वाटतंय, की शरद पवार नेहमीप्रमाणे सर्व पर्याय खुले ठेवत आहेत. कोणताही पूल पूर्णपणे जाळायचा नाही आणि कोणतंही दार कायमचं बंद करायचं नाही. ही त्यांची जुनी राजकीय शैली पुन्हा एकदा दिसत आहे. याच ठिकाणी बारामतीचं राजकीय महत्त्वही समजून घ्यावं लागेल. कारण बारामती ही फक्त एक मतदारसंघ नाही, तर शरद पवारांच्या राजकीय प्रवासाचं केंद्र आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर या कार्यक्रमासाठी बारामतीत आले तर त्या भेटीचा अर्थ केवळ एका पुतळ्याच्या अनावरणापुरता मर्यादित राहणार नाही. आणि म्हणूनच पुढचा प्रश्न असा निर्माण होतो, की जर विलिनीकरण होणारच नसेल तर या सगळ्या भेटीगाठी, चर्चा आणि निमंत्रणांचा अर्थ काय? याचं उत्तर शरद पवारांच्या राजकीय शैलीत दडलं आहे. गेली अनेक दशकं पवारांनी कोणत्याही एका राजकीय दारावर पूर्णविराम दिलेला दिसत नाही. विरोधकांशी वैचारिक लढाई सुरू असली तरी संवादाची दारं उघडी ठेवणं हा त्यांचा कायमचा स्वभाव राहिला आहे. त्यामुळे मोदींना बारामतीत निमंत्रण देणं म्हणजे थेट राजकीय युतीचा संदेश आहे असा निष्कर्ष काढणंही योग्य ठरणार नाही. पण त्यातून एक गोष्ट नक्की दिसते, ती म्हणजे शरद पवार अजूनही राष्ट्रीय राजकारणात स्वतःची स्वतंत्र जागा टिकवून ठेवू इच्छित आहेत. दुसरीकडे या घडामोडींचा परिणाम महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवरही होऊ शकतो. कारण विरोधी पक्ष
भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेत असताना त्याच आघाडीतील एक ज्येष्ठ नेता पंतप्रधानांना आपल्या बालेकिल्ल्यात आमंत्रित करत असेल तर त्यावर राजकीय चर्चा होणारच. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट या घडामोडीकडे कोणत्या नजरेनं पाहतात हेही पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल. तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार गट. कारण जर शरद पवारांनी स्पष्टपणे विलिनीकरण नाकारलं असेल तर अजित पवार गटाची पुढची रणनीती काय असेल? विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळेल का, की पडद्यामागं संवाद सुरूच राहील? हा प्रश्नही कायम आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा जे सार्वजनिकपणे बोललं जातं त्यापेक्षा पडद्यामागं वेगळ्याच हालचाली सुरू असतात. त्यामुळं पुढील काही आठवडे या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आता सगळ्यांच्या नजरा दोन गोष्टींकडे असतील. पहिली म्हणजे पंतप्रधान कार्यालय या निमंत्रणाला हिरवा कंदील देतंय का, आणि दुसरी म्हणजे जर नरेंद्र मोदी बारामतीत आले तर त्या मंचावरून कोणते राजकीय संदेश दिले जातात. कारण अनेकदा राजकारणात भाषणापेक्षा एकत्र दिसणारा फोटोही मोठा संदेश देऊन जातो. सध्या शरद पवारांनी विलिनीकरणाचा विषय स्पष्ट शब्दात फेटाळलाय, पण त्याच वेळी मोदींना बारामतीत बोलावण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे एकीकडे चर्चा संपल्यासारखी वाटते तर दुसरीकडे नव्या चर्चांना सुरुवात होते. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात हा विषय इथे थांबणारा नाही. कारण पुढची चाल कोणाची असेल? मोदी बारामतीत येणार का? आणि या सगळ्या घडामोडींचा 2029च्या राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार याची उत्तरं पुढच्या काही महिन्यात मिळतीलच. राजकारणात प्रत्येक भेट, प्रत्येक विधान आणि प्रत्येक निमंत्रणामागं काही ना काही राजकीय अर्थ शोधला जातो. शरद पवारांनी विलिनीकरण नाकारलं असलं तरी मोदींना दिलेल्या निमंत्रणामुळे नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे. या चर्चांचं रूपांतर मोठ्या राजकीय घडामोडीत होतं की हा फक्त एका सांस्कृतिक कार्यक्रमापुरता मर्यादित विषय ठरतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मोदींचं बारामती दौऱ्याचं निमंत्रण हा केवळ शिष्टाचार आहे का, की त्यामागं मोठं राजकीय गणित दडलं आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.